जगप्रसिद्ध ताज हॉटेलच्या परिसरात एकाच नंबर प्लेटच्या 2 कार आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। हॉटेलमध्ये चेक इन केलं जात असताना हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। याची माहिती पोलिसांना देण्यात आली। कुलाबा पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू करण्यात आलाय। दोन्ही कार पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिसांनी कारच्या चालकांची चौकशी केली आहे। ताज हॉटेल आणि परिसर मुंबईतील अतिसंवेदनशील भाग समजला जातो। त्या ठिकाणी अशा प्रकार घडल्यानं पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे। ताज हॉटेलच्या परिसरात पांढऱ्या रंगाच्या 2 कार आढळल्या। त्यांचे नंबर सेम आहेत। MH01EE2388 अशा नंबर प्लेट दोन्ही गाड्यांवर दिसल्या। 26/11च्या दहशतवादी हल्ल्यावेळी ताज हॉटेल लक्ष्य करण्यात आलेलं होतं। त्यामुळे तेव्हापासूनच या भागात प्रचंड सुरक्षा असते। पोलिसांचा मोठा फौजफाटा या परिसरात तैनात असतो। ताजची स्वतःची अशी देखील एक खासगी सुरक्षा यंत्रणा आहे। एकाच नंबरच्या 2 कार आढळून आल्यानं यंत्रणा अलर्ट झाली होती। या संदर्भात कुलाबा पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल झालाय। मूळ गाडीचे मालक असलेले शागीर अली यांनी ही गाडी ताज हॉटेलच्या बाहेरच्या परिसरातून पकडली आहे। शागीर अली यांनी गेल्या 6 महिन्यांपूर्वीच डुप्लिकेट नंबर प्लेटच्या संदर्भात RTOकडे तक्रार दाखल केली होती। गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांना खोटे चलान भरावे लागत होते। या सगळ्या आर्थिक भुर्दंडाच्या संदर्भात त्यांनी पोलिसांकडे तक्रार देखील यापूर्वीच दाखल केली होती। परंतु आज डुप्लिकेट नंबर प्लेट असलेली गाडी त्यांना सापडली आणि त्यांनी पोलिसांमध्ये धाव घेत या सगळ्या संदर्भाची तक्रार केली आहे। मुंबईतील कुलाबा पोलीस स्थानकात या गाड्या आणि आरोपी फिर्यादी आणण्यात आले। आपल्या वाहनावर बनावट नंबर प्लेट वापरणाऱ्या चालकानं पोलिसांना सांगितलं ते कारण अगदी विचित्र होतं। बनावट नंबर प्लेट आपण यासाठी वापरतो कारण कर्ज फेडायला आपण सक्षम नाही, म्हणून त्याने त्याच्या वाहनाचा शेवटचा क्रमांक जो 3 होता तो त्याने 8 असा बदलला। यातील मूळ वाहन क्रमांक MH01EE2388 या प्रकरणातील संशयित आरोपी चालकाचा कार क्रमांक MH01EE2383 असा असल्यानं त्याने शेवटी 3चे 8 रूपांतर करत बनावट नंबर प्लेट बनवली। पोलीस चौकशी अंती असं विचित्र कारण समोर आल्यानं पोलिसांनाही संताप आला। आता या प्रकरणी पोलिसांकडून आरोपीला जाब विचारण्यात येतोय। तुमचं या प्रकरणावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्ह या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।